B.Ed CETच्या मानसिक क्षमता चाचणी या भागासाठी हे आपलं 17वं लेक्चर आहे. आता या लेक्चरमध्ये आपण 9वा चॅप्टर म्हणजेच दिशा तर्कशक्तीवर आधारित चाचणी म्हणजेच डिरेक्शन सेन्स टेस्ट बघणार आहोत. याचे आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये काही टाईप आणि पुढच्या लेक्चरमध्ये काही टाईप बघणार आहोत. आता प्रश्नांना सुरू करायच्या आधी फक्त दिशा कोणत्या कशा कुठे असतात ते जाणून घेऊया फक्त. हे बघा, ही आहे पूर्व, म्हणजे आपण जर इथे उभे उत्तरेकडे बघून तर काय इथे पूर्व, इकडे पश्चिम, इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण. ठीक आहे. आणि इकडे आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर एक शॉर्ट मध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर हे असतं आ, द, न, प, वा, उ, ई, पू. अशा प्रकारे लक्षात ठेवलं जातं आग्नेयपासून सुरू करून तर पूर्वेपर्यंत. म्हणजेच काय आ, द, न, प, वा, उ, ई आणि पू. अशा प्रकारे सिक्वेन्सनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि काय ईशान्य आणि पूर्व. ठीक आहे. मग प्रश्नांना सुरू करूया. आता प्रश्न बघा. आता नम्रता एका ठिकाणाहून उत्तरेकडे 5 किलोमीटर सरळ गेली. उत्तरेकडे म्हणजेच काय वरच्या दिशेला हा मिडल पॉईंट आहे. उत्तरेकडे गेली 5 किलोमीटर. ठीक आहे. बाजूला येतं इथे इथं सपोज इथं या पॉईंटला होती आणि काय उत्तरेकडे गेली 5 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर उजवीकडे वळाली आणि किती 5 किलोमीटर गेली. पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर, तिथून पुन्हा काय उजवीकडे 5 किलोमीटर. तर ती मूळच्या ठिकाणाहून किती अंतरावर आली आहे. मग आता मूळचं ठिकाण कोणतं होतं हे होतं. ती पोचली कुठं इथं. आणि हे काय हे 5 आहे, हे 5 आहे पॅरेलल. तसंच काय हे जर 5 आहे याच्या पॅरेललचं पण काय 5 राहणार आहे. मग या ठिकाणीपासून या ठिकाणापर्यंत पोचली. अंतर किती येत आहे त्यांच्यामधलं 5 किलोमीटर. मग 5 किलोमीटर हे काय आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. आता काय दिलं यात. शीतल दक्षिणेच्या दिशेने 20 किलोमीटर चालते. ठीक आहे. मग ती जर इथं आहे तर काय दक्षिणेकडे म्हणजे काय खालच्या दिशेला मेन पॉईंटपासून खालच्या दिशेला किती गेली ती 20 किलोमीटर. वळते व पूर्वेकडे 10 किलोमीटर पळते. आता इथून काय पूर्वेकडे म्हणजे काय मेन पॉईंटच्या उजव्या बाजूला. ठीक आहे. म्हणजे पूर्वेकडे गेली किती 10 किलोमीटर. ही किती 20 किलोमीटर आली होती. ठीक आहे. नंतर वळून दक्षिणेकडे 5. दक्षिणेकडे म्हणजे काय खालच्या दिशेला 5 किलोमीटर. ठीक आहे. दक्षिणेकडे किती 5 किलोमीटर चालते. आणि मग वळून पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालते. परत वळून काय पश्चिमेकडे 10 किलोमीटर. पश्चिमेकडे म्हणजे काय डाव्या बाजूला पश्चिमेकडे 10 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ती निघाली. तिथपासून आता किती अंतरावर आहे. आता हे बघा, हे अंतर जे आहे ते इकडून 10 गेली होती, खाली 5 आली सरळ, इकडून 10 आली परत. म्हणजे हे काय हे सेम सारख्याच लाईनीत येणार आहे बरोबर. मग हे पण किती 5च येणार आहे बरोबर. मग हे खालचं 5 एवढं आणि हे वरचं किती 20 आणि 5 किती झालं 25. म्हणजे 25 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. काय दिलं आहे. विमल 10 किलोमीटर उत्तरेकडे चालते. जर ती इथं आहे उत्तरेकडे 10 म्हणजेच काय वरती 10 किलोमीटर व 10 किलोमीटर पूर्वेकडे जाते. इथून काय 10 किलोमीटर पूर्वेकडे म्हणजे इथून काय उजव्या बाजूला 10 किलोमीटर. नंतर ती दक्षिणेकडे 5 किलोमीटर चालते. नंतर दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला 5 किलोमीटर चालते. वळते व पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालते. आता वळाली आणि काय पश्चिमेकडे म्हणजेच काय इथून डाव्या बाजूला 10 किलोमीटर. हे काय बरोबरच राहील कारण वरचं 10 होतं आणि खाली पण 10 खाली पण काय 10 किलोमीटर आली डावीकडे. म्हणजे काय ती एक्झॅक्टली इथं राहणार आहे. आता ती निघाली तिथपासून किती अंतरावर आहे. मग किती अंतरावर आहे हे बघा. ही किती इथून निघाली इथपर्यंत पोहोचली. हे टोटल अंतर आहे 10 आणि हे टोटल आहे 5. म्हणजे काय हे त्याच्या पॅरलचं हे पण काय 5 राहणार आहे. मग हे जर 5 झालं टोटल 10 होतं. हे खालचं किती होणार आहे म्हणजे हे 5 किलोमीटर उरणार आहे. म्हणजे ती जिथून निघाली तिथून काय 5 किलोमीटर अंतरावर आहे. मग 5 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा. आता राहुल हा दक्षिणेकडे 6 किलोमीटर पळत गेला. दक्षिणेकडे म्हणजे काय खालच्या दिशेला दक्षिणेकडे 6 किलोमीटर दक्षिणेकडे गेला तो 6 किलोमीटर. तेथून ईशान्येकडे वळून 10 किलोमीटर पळाला. ईशान्येकडे म्हणजे काय तो जर इथे आहे समजा तो काय या दिशेला जाईल. म्हणजे इथून किती 8 किलोमीटर किती 10 किलोमीटर पळाला 10 किलोमीटर. आणि डावीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेला. इथून काय परत डावीकडे वळाला आणि काय 8 किलोमीटर गेला. आता ही परफेक्ट इथं राहील का नाही हे कशावरून कळेल पायथागोरस थेरमवरून. जर या हायपोटेनियसचा स्क्वेअर यांच्या दोघांच्या इक्वल असला तर तो आहे का बघूया. 10चा स्क्वेअर म्हणजे काय 100. तो कशाचा 6चा स्क्वेअर अधिक 8चा स्क्वेअर याच्याशी इक्वल येतो का ते बघूया.
100 इज का 6चा स्क्वेअर काय 36 आणि 8चा स्क्वेअर काय 64. 64 आणि 36 100 होता का होता. म्हणजे हे काय बरोबर आहे. हा पॉईंट इथंच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय बघायचं आता, तर तो मूळ ठिकाणाहून किती अंतरावर आहे. आता तो इथूनच निघाला होता बरोबर, इथून खाली गेला होता, मग असं गेला, मग असं आला, म्हणजे तो तिथंच आहे. म्हणजे काय 0 किलोमीटर अंतरावर मूळ ठिकाणापासून. बघूया आता. चंदन काय दिलं आहे, चंदन त्याच्या घराकडून उत्तरेकडे तोंड करून 4 किलोमीटर चालत गेला. चंदन त्याच्या घराकडून उत्तरेकडे तोंड करून, ठीक आहे, उत्तरेकडे गेला तो किती 4 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालला. इथून उजवीकडे वळाला आणि किती 3 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळाला आणि किती 4 किलोमीटर चालला. ठीक आहे. तेथून वायव्येकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. आता वायव्य म्हणजे कोणती, जर इथं आहे तर त्याची वायव्य दिशा ही राहणार आहे. म्हणजे इथून वायव्येकडे म्हणजेच या दिशेला गेला तो. वायव्येकडे वळून किती 5 किलोमीटर गेला, म्हणजे असा गेला तो. बरं इथं 3 आणि 4 आहे. पायथागोरसनुसार तिसरी साईड 5 किलोमीटर, म्हणजे तो एक्झॅक्टली काय इथं पोहोचणार आहे तो. हे जर 5 किलोमीटर तो चालत गेला तर तो घरापासून किती अंतरावर आहे. मग तो जर इथं पोहोचला आहे, त्याचं घर इथं आहे, हे अंतर किती 4 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर हे काय आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया आता. एक मनुष्य उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. उत्तरेकडे सपोज तो इथं आहे, इथून काय 5 किलोमीटर उत्तरेकडे म्हणजे वरती गेला तो. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. इथून उजवीकडे वळाला आणि 3 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळाला आणि काय 2 किलोमीटर गेला. आणि पुन्हा उजवीकडे वळून 1 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळाला आणि 1 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 1 किलोमीटर गेला. जाऊन डावीकडे वळून, आता पुन्हा डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. इथून पुन्हा डावीकडे वळाला आणि काय 3 किलोमीटर गेला. सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे ते बघायचं आहे आता. मग इथं जर बघितलं ना, तर बघा हे किती आहे, हे 2 आहे. तो इकडं आल्यानंतर आणि हे 3 आहे. 2 आणि 3 किती होतं 5, आणि हे पण किती आहे 5. म्हणजे तो याच्या हा पॉईंट आणि हा पॉईंट काय एक्झॅक्टली समोर राहणार आहे बरोबर. तो फक्त आपण जॉईन करूया. तो इथं पोहोचला आहे आता बरोबर. मग हे अंतर किती येणार आहे बघा. हे अंतर 3 किलोमीटरपैकी हे वरचं किती आहे 3, म्हणजे याच्या पॅरलचं पण 3च यायला पाहिजे. आणि 3पैकी काय हे इथपर्यंत 1 किलोमीटर अंतर ऑलरेडी झालं आहे. म्हणजे हे उरलेलं किती अंतर आहे 2 किलोमीटर बरोबर. आणि हे त्याच्या पॅरल आहे, म्हणून हे पण काय 2च किलोमीटर येणार आहे. म्हणजे B2 हे काय आपलं योग्य उत्तर आहे त्याचं. पुढचा प्रश्न बघा आता. कृष्णा एका ठिकाणाहून दक्षिणेकडे 7 किलोमीटर पळत गेला. ठीक आहे. तो एका ठिकाणावर आहे, तिथून काय 7 किलोमीटर पळत गेला. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे वळाला 3 किलोमीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर पळाला. पुन्हा उजवीकडे वळाला आणि काय 11 किलोमीटर पळाला व थांबला. इथे थांबला आता तो. पण तो मूळच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर थांबला आहे. मूळचं ठिकाण झालं हे इथं पोहोचला आहे तो. आणि ही काय याचा पॅरेलल ही जी 7 आहे याच्या पॅरेलल हे काय हे पण 7 निघून जातील. म्हणजे 7 जर गेले टोटल किती होतं 11 होतं. हे दिलं आहे ना टोटल 11, म्हणजे 11मधून 7 गेले तर हे किती उरणार आहे. वरचं उरतं आहे 4 किलोमीटर. ठीक आहे. हे 4 किलोमीटर उरतं आहे बरोबर. आणि काय हे अंतर आपल्याला काढायचे मूळच्या ठिकाणापासून. आणि हे अंतर काय या खालच्या 3च्या पॅरेलल, म्हणजे हे 3 येणार आहे. बरं इथं जर पायथागोरस वापरला तर काय पायथागोरसचं त्रिकोण काय होईल. मग इथं 3 आहे 4 आहे, म्हणजे ही साईड 5च राहणार आहे. 4 आणि 3चा स्क्वेअर काय 5च्या स्क्वेअरच्या इक्वल राहणार आहे. म्हणून अंतर काय येतं आहे मग 5 किलोमीटर, म्हणजे क5 हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. आता पहिला प्रश्न बघा काय दिलं आहे. विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली. उत्तरेकडे म्हणजेच काय, हा जर मेन पॉईंट उत्तरेकडे म्हणजेच काय उत्तर, ही झाली उत्तर दिशा. म्हणजे इथून एका बिंदूपासून काय उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किलोमीटर चालली. तिथून उजवीकडे म्हणजेच काय ती इथपर्यंत आली होती, म्हणजे इकडे तोंड होतं. तिची उजवीकडे म्हणजे काय या बाजूला किती 6 किलोमीटर चालत गेली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी 4 किलोमीटर चालली. आता तिथून परत डावीकडे वळाली आणि काय 4 किलोमीटर चालत गेली. ठीक आहे. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली होती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय ही साईड पण 4 किलोमीटर आहे, ही पण 4 किलोमीटर आहे. जर या दोन्ही पण इक्वल आहे, म्हणजे या दोघांच्या काय कडामध्ये जर आपण लाईन टाकली तर ती काय या लाईनला एक्झॅक्टली काय हाफमध्ये डिवाईड करणार आहे. कारण काय या दोन्ही पण इक्वल आहे. ठीक आहे. मग तसं जर केलं आपण तर काय होईल, हे बघा इथून जर लाईन टाकली, मग अशी जर मध्ये लाईन टाकली तर काय ही टोटल होती 6 किलोमीटर. इकडे 3 होईल आणि काय इकडे पण 3 होईल, 3 होईल. मग याच्यानुसार आपल्याला विचारलं काय की हे जे अंतर गेली ती टोटल अंतर ते किती आहे. मग कसं काय काढायचं, इथे काय राईट अँगल, इथे पण राईट अँगल.
पायथागोरस थेरम वापरायचा. काय हायपोटेनियसचा जो स्क्वेअर राहील काय तो बाकीच्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन राहील. मग बाकीच्या दोन साईड काय 4 आणि 3, मग 4चा स्क्वेअर अधिक काय 3चा स्क्वेअर किती येणार तो 4चा स्क्वेअर येतो 16 आणि 3चा स्क्वेअर येतो 9. 16 आणि 9 किती होणार 25. इथे सपोज एक्स आहे, मग एक्सचा स्क्वेअर जर 25 आला तर एक्स काय येईल 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा, म्हणजे एक्स येणार 5. म्हणजे ही जी साईड आहे ती किती येणार 5 बरोबर. आणि इकडे पण बघा इकडे पण 3 आणि 4ची, म्हणजे इकडे पण काय 5च येणार आहे ही साईड. मग दोन्ही मिळून किती होते बरं, तीच आपल्याला काढायला लावली पूर्ण अंतर. हे इथून तर इथपर्यंत अंतर हे 5 आणि हे 5 म्हणजे किती 10 किलोमीटर झालं. म्हणजे 10 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा काय, मी घरापासून 15 मीटर उत्तरेकडे गेलो. सपोज हे आहे इथं आहे घरापासून काय 15 मीटर उत्तरेकडे म्हणजेच काय वरती गेलो मेन पॉईंटच्या उत्तरेकडे गेला किती 15 मीटर. ठीक आहे. नंतर पश्चिमेकडे वळून 10 मीटर गेलो. इथून काय पश्चिम म्हणजे काही दिशा, म्हणजे डाव्या साईडला गेला तर तिथून पश्चिमेकडे वळून किती 10 मीटर गेला. नंतर दक्षिण दिशेला वळून 5 मीटर अंतर पार केले. इथून काय दक्षिण म्हणजे काय खालची दिशा मेन पॉईंटच्या, मग इथून दक्षिण म्हणजे खालची दक्षिण दिशेला किती 5 मीटर गेला तर फक्त. काय पूर्वेकडे वळून 10 मीटर अंतर चाललो. पूर्वेकडे म्हणजेच काय उजव्या दिशेला पूर्वेकडे किती 10 मीटर गेला तर परत पूर्वेकडे गेला 10 मीटर. आता हे पूर्ण इथं जॉईन होणार का बरं, वरचं पण जेवढा आला तेवढा 10 होता, म्हणजे हे जर 10 गेला तो या पॉईंटला येईल बरोबर. बरं आता हे बघा या साईडचं बघा या साईड बघा ही जर 5 आहे तर ही पण तिच्या पॅरलची काय 5 राहणार आहे बरोबर. मग ही जर 5 आली आणि टोटल काय आहे 15 आहे बरोबर. टोटल 15 आहे ही 5 आहे, म्हणजे उरलेली जी राहिली एवढी ती काय राहणार आहे 10. मग त्यांनी विचारलं काय तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे, हे झालं घर. मी इथं पोचले, आता अंतर नव्हतं विचारलं पण विचारलं तर ते काय आलं असतं 10. आणि दिशा कोणती आहे घरापासून काय उत्तर दिशेला आहे, वरती म्हणजे काय उत्तर दिशा. मग उत्तर हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया आता. मी पूर्वेकडे 4 किलोमीटर गेल्यावर, ठीक आहे मी पूर्वेकडे 4 किलोमीटर लगेच खाली बघूया. पूर्वेकडे तो जर इथं आहे आणि काय 4 किलोमीटर पूर्वेकडे गेला. ठीक आहे. गेल्यावर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चाललो. इथून काय उजवीकडे वळाला आणि काय 2 किलोमीटर चालला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून काय 2 किलोमीटर चालला. पुन्हा तो उजवीकडे वळाला इथून आणि काय 2 किलोमीटर चालला. मी निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल असं विचारलं. मग निघालेलं ठिकाण कोणतं होतं, इथून निघाला तो आणि इथं पोहोचला आहे. आणि हे किती 4 आहे, हे किती 2 आहे, म्हणजे इथं तो 2 किलोमीटर कमी चालला आहे. ठीक आहे. म्हणजे तो एक्झॅक्टली या दिशेला राहणार आहे बरोबर, या दिशेला. मग तो कोणत्या दिशेचे ते विचारलं आहे फक्त. आता इथून निघाला या दिशेला आहे, अशा प्रकारे कोणती दिशा आहे ती बघा याच्यात, इथे बघा याच्यात अशा प्रकारे इकडे कोणती दिशा आहे ती आग्नेय, म्हणजे आग्नेय हे काय आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता. एक मुलगा घराकडून पूर्वेकडे 3 मीटर गेला. जर त्याचं घर इथं आहे, सपोज इथं घर लिहितं मी, घरापासून काय 3 मीटर गेला पूर्वेकडे. ठीक आहे. पुढे काय त्यानंतर वायव्येला 5 मीटर गेला. वायव्य म्हणजे कोणती, तो जर इथं आहे मध्ये, वायव्य म्हणजे ही दिशा राहील, ही अशा प्रकारे दिशा. मग वायव्येला किती गेला तो 5 मीटर. वायव्येला गेला 5 मीटर. दक्षिणेकडे 4 मीटर गेल्यावर इथून काय तो परत दक्षिणेकडे. बरं हे बघा आता, हा जर 3 आहे आणि ही 5 आहे, आणि जर पायथागोरसनुसार आपण वापरायला गेलं इथून, तर काय ही जी तिसरी साईड येणार आहे ती काय 4च येणार आहे. पायथागोरसचं त्रिकोण 3, 4 आणि 5 म्हणजे. आणि दिलेलं पण काय याच्यात दक्षिणेकडे 4 मीटर गेला, म्हणजे इथं आलेला होता तो आणि काय दक्षिणेकडे 4 मीटर, म्हणजे हे काय तो कम्प्लिटली काय इथे येणार आहे. जिथून निघाला घरापासून तिथंच निघाला, तिथंच आला तो परत. तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला असेल, तो डायरेक्ट काय घराजवळ असेल, म्हणजे घराजवळ असेल. हे काय आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता. अजित पूर्वेच्या दिशेने 2 किलोमीटर पोस्टात चालत जातो. ठीक आहे. तो जर इथं आहे तर 2 किलोमीटर पूर्वेकडे गेला तर काय पोस्ट ऑफिस आहे. ठीक आहे. आणि परत येतो आणि तिथून काय तो परत आला, जिथं होता तिथं परत आला. नंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. आता इथं आला आहे म्हणजे काय त्याचा तोंड इकडे, इथून उजवीकडे म्हणजे वरच्या साईडला जाणार आहे तो, म्हणजे वरच्या साईडला उजवीकडे वळून किती 4 किलोमीटर जातो येतो. उजवीकडे वळाला किती 4 किलोमीटर गेला. ठीक आहे. मग डावीकडून वळून 2 किलोमीटर चालतो. परत डावीकडे वळाला आणि किती 2 किलोमीटर चालला.
तो आता पोस्ट ऑफिसपासून कोणत्या दिशेला आहे. मग कोणत्या दिशेला आहे ते बघूया आता. कोणत्या दिशेला आहे बघा. पोस्ट ऑफिस आहे इकडं, हे पण 2 आहे, हे पण 2 आहे, हे मध्ये 4 आहे, म्हणजे एक्झॅक्टली असं मधून या दिशेला राहील. अशा प्रकारची कोणती दिशा आहे काय दिसेल. पोस्ट ऑफिसच्या कोणत्या दिशेला आहे. पोस्ट ऑफिस इथं आहे आणि तो इकडे, म्हणजे इथं आणि इथं अशा प्रकारची कोणती दिशा आहे ती बघा. इथं इथं वायव्य दिशा आहे ती, बरोबर. म्हणजे वायव्य हे काय आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. बघा आता यात काय दिलं आहे. अजितचे दुकान हे चौकाच्या उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर आहे. अजितचे दुकान, सपोज इथं जर आपण चौक धरला, इथे जर चौक आहे तर काय चौकाच्या उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे उत्तरेकडे म्हणजे काय वरती उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे. तर चौकाच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. आता हा जो आहे चौकाच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर काय मंदिर. बरं, पुढे काय मंदिराच्या उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर अजितचे घर आहे. आता या मंदिराच्या काय उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर अजितचे घर आहे. अजितचे काय त्याचं घर. ठीक आहे. सकाळी दुकानाहून निघून चौक मंदिर घर मार्गे जाऊन पुन्हा चौकात येऊन थांबला. बरं ठीक आहे, तो कसा गेला ते बघूया आता. अजित सकाळी दुकानहून निघून, तो काय इथं काय दुकान होतं, इथं दुकान. कारण काय अजितचे दुकान हे काय चौकाच्या उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर, म्हणजे त्याचं दुकान इथं आहे. बरं त्याच्यापुढे काय. बरं तो कसा गेला ते दिला आता. चौक मंदिर घर असा गेला तो. पण तो काय चौकपासून काय मंदिरापर्यंत गेला. ठीक आहे. मंदिरापर्यंत गेला, मंदिरापासून काय घरापर्यंत गेला. ठीक आहे. घर या मार्गे जाऊन पुन्हा चौकात येऊन थांबला. म्हणजे तो पुन्हा काय परत आला आणि काय चौकात थांबला. आता तो चौकामध्ये, तर तो दुकानाच्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. मग इथं लगेच दिसतंय बघा, दुकान इथं आहे आणि तो इथं आहे, म्हणजे तो दुकानाच्या दक्षिणेला आहे आणि किती 6 किलोमीटर अंतरावर आहे. 6 किलोमीटर अंतरावर दक्षिणेला ड हा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा आता. घरून निघून शाळेत जाताना मीरा 20 मीटर दक्षिणेला जाते. दक्षिणेला म्हणजे काय मेन पॉईंटपासून खाली. मग दक्षिणेला काय 20 मीटर. दक्षिणेला 20 मीटर हा झाला मेन पॉईंट. ती गेली दक्षिणेला 20 मीटर. नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालते. आता तिथून डावीकडे म्हणजे काय, ती जर खाली इकडे समोर बघत होती तर काय तिची डावी म्हणजे इकडे या बाजूला ती किती 30 मीटर. त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 20 मीटर चालते. नंतर इथून पण पुन्हा काय डावीकडे वळून 20 मीटर, म्हणजे इथून डावीकडे वळाली आणि किती 20 मीटर गेली, इथपर्यंत पोहोचली. बरं त्याच्यानंतर किती आता शेवटी उजवीकडे वळून 40 मीटर चालते. म्हणजे इकडं जर पाहती तर काय तिच्या उजव्या बाजूला वळणार आहे ती किती आणि किती 40 मीटर चालणार आहे. म्हणजे इकडं वळून ती किती 40 मीटर चालणार आहे. ओके 40 मीटर. इकडे वळून किती 40 मीटर चालणार आहे ती 40 मीटर. बरं ठीक आहे. तर मीराची शाळा तिच्या घरापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. मग मीराची शाळा ही काय तिथून घरून निघालेली होती, ही काय झाली शाळा तिच्या घरापासून किती अंतरावर आहे. मग तर हे आहे 30 आणि हे काय हे 20-20च आहे, म्हणजे हे पॅरलल तेवढंच अंतर आहे. म्हणून हे जे 30 आहे याच्या पॅरललचं हे अंतर पण काय 30 राहणार आहे. आणि विचारलं काय घर आणि शाळामधलं अंतर. मग हे 30 अधिक हे 40 किती होणार 70 मीटर झालं. बरोबर 70. पण आता इथं 70 दोन ठिकाणी बरोबर. मग अजून काय किती अंतरावर व काय कोणत्या दिशेला आहे असं विचारलं आहे. घरापासून काय शाळा. मग घर या दिशेला आहे, शाळा काय या दिशेला आहे. मग घर जर इथं असेल शाळा इथं असेल, म्हणजेच काय शाळा काय आहे पूर्वेला आहे. म्हणजे पूर्वेस 70 मीटर, म्हणजे पूर्वेस 70 मीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया आता. वंदना ही उत्तरेकडे 8 किलोमीटर चालत गेली. उत्तरेकडे 8 किलोमीटर म्हणजे जर या पॉईंटला उत्तरेकडे म्हणजे वरती किती गेली 8 किलोमीटर चालत गेली. बरोबर 8 किलोमीटर. उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालली. उजवीकडे म्हणजे इथून काय उजवीकडे 3 किलोमीटर चालली. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर जाऊन थांबली. पुन्हा इथून उजवीकडे वळाली आणि काय 4 किलोमीटर जाऊन थांबली. ठीक आहे. बरं विचारलं काय तर ती मूळ ठिकाणाहून किती किलोमीटर अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. ती मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. बरं मूळ ठिकाण कुठं येतं बघा, हे झालं मूळ ठिकाण आणि ती कुठं पोहोचली इथे. मग हे अंतर विचारलं आहे आपल्याला किती अंतरावर आहे. आणि हे अंतर काढण्यासाठी आपल्याला हे अंतर जोडायला लागेल आधी पायथागोरस वापरण्यासाठी. आणि हे अंतर किती राहील हे बघा याच्या पॅरेलल आहे हे, म्हणजे हे पण 3 राहील.
आणि इकडे बघा हे टोटल किती आहे 8, हे पूर्ण जे आहे ते टोटल 8 किलोमीटर आहे. आणि हे जे आहे हे 4 आहे, याच्या पॅरलचं हे पण किती राहणार 4. मग 8 पैकी हे 4 झालं म्हणजे हे पण किती उरणार आहे 4 उरणार आहे. मग याच्यावरून आपण पायथागोरस थेरम वापरूया. इथे सपोज x आहे तर काय x या साईडचा स्क्वेअर काय 4 स्क्वेअर अधिक 3 स्क्वेअर राहील. मग 4चा स्क्वेअर अधिक 3 स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, 16 आणि 9 मिळून येतो 25. आणि 25 आकाशाचा स्क्वेअर आहे 5चा. म्हणजे ही जी साईड आहे ती काय येणार आहे x 5 येणार आहे बरोबर. म्हणजे 5 किलोमीटर. आणि दिशा कोणती आहे 5 किलोमीटर बघा 2 ठिकाणी आहे. दिशा कोणती आहे ती होती इथं आणि या साईडला आहे ती. आता अशा प्रकारे कोणती दिशा येते ती जर इथं आहे या साईडला कोणती दिशा येते ईशान्य दिशा येते बरोबर. म्हणजे 5 किलोमीटर अंतरावर ईशान्येस हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी.